2024 ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಯೂಸ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಭಾವಿಸಿ ನಾನು ಈ ಒಂದು ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ನ ಅಂದರೆ ಉತ್ತರ ಸಮೇತ ಇದ್ದಾವೆ, ಬೇಗ ನಾವು ಇದನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋಣಂತೆ. लिफाफा शब्द का बहुवचन रूप क्या है? लिफाफे. ಎರಡನೇ ಕ್ವಶನ್ನು, निम्नलिखित में से स्त्रीलिंग रूप क्या है? मोरनी. बेचना शब्द का विलोम रूप क्या है? खरीदना. लगना शब्द का प्रथम प्रेरणार्थक रूप क्या है? लगाना. हाथी भाई हम लोग मकान बनाना चाहते हैं वाक्य में प्रयुक्त विराम चिन्ह क्या है? अल्प विराम. निम्नलिखित में से द्वंद्व समास कौन सा है? देश विदेश. ನಾವು ದ್ವಂದ್ವ ಸಮಾಸ ಅಂದರೆ ಈ ಥರ ಡ್ಯಾಶ್ ಬರುತ್ತೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ಮಾತಾಡಿದ್ವಿ. ಎರಡೂ ಪದಗಳು ಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತವೆ. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಕಾ ಜನ್ಮ ರಾಮೇಶ್ವರಂ ಮೇ ಹುವಾ. ಇಲ್ಲಿ ಏನು ಬರುತ್ತೆ? ಕಾರಕ ಚಿಹ್ನೆ ಮೇ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬರುತ್ತೆ. ಪರೋಪಕಾರ ಶಬ್ದ ಮೇ ಸಂಧಿ ಹೇ. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತು, ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾವು ಅವನ್ನು ಯಾವ ಸಂಧಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ? ಗುಣಸಂಧಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಅನುರೂಪತೆಯ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನೋಡೋಣ. ಮೇಜರ್ ಕುಮಾರ್ कर्नल क्या है? खुल्लर. रामानंद शास्त्री पक्षी लक्ष्मण शास्त्री. अब्दुल कलाम जैनुल आब्दीन. कश्मीरी सेब बेचने वाला बेईमान. रेवड़ी बेचने वाला क्या है? ईमानदार. बेईमानಗೆ ईमानदार ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಆಪೋಸಿಟ್ ವರ್ಡ್. भोला भाला कौन है? कृष्ण. चुगलखोर कौन है? बलराम. ಒಂದಂಗದ ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, 4 ಅಂಕಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಅದನ್ನು ನೋಡೋಣಂತೆ. गाजर को खाने की मेज पर स्थान क्यों मिलने लगा है? गाजर में बहुत से विटामिन है इसलिए क्या मेज पर स्थान मिलने लगा है. ಇವು ಕೀ ಆನ್ಸರ್ಗಳು. ಇಷ್ಟು ಬರೆದ್ರೂ ಕೂಡ ಸಾಕು ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಇದು ಇಲಾಖೆಯಿಂದನೇ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಪತ್ರಿಕೆ ಇದು. आज मनुष्य का यान कहाँ जा रहा है? आज मनुष्य का यान गगन में जा रहा है. बसंत और प्रताप किसके घर में रहते थे? बीकू अहिर के घर में रहते थे. कवि भारत माता से क्या प्रार्थना करते हैं? जग का रूप बदलने की प्रार्थना करते हैं. मातृभूमि ಕವಿತೆಯ ಪ್ರಶ್ನೆ ಅದು. 2 ಅಂಕದ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರಗಳಿದ್ದಾವೆ, ಅವನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಆಶಿ ಅಮ್ಮ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಕೋ ಖಾನೆ ಮೇ ಕ್ಯಾ ಕ್ಯಾ ದೇತಿ ಥಿ. ಅಮ್ಮ ತನ್ನ ಮಗನಾದಂತಹ ಕಲಾಂಜಿ ಅವರಿಗೆ ಊಟದಲ್ಲಿ ಏನೇನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ಚಾವಲ್ एवं सुगंधित स्वादिष्ट सांबार, घर का बना अचार और ताज़ी नारियल की चटनी. आयोजकों ने परसाई जी को निमंत्रण क्यों दिया? परसाई जी देश के प्रसिद्ध ईमानदार थे, ऐसा उनका मानना था. उनके आने से ईमानदारों तथा उदीयमान ईमानदारों को बड़ी प्रेरणा मिलेगी. बिचेंद्र पाल का परिवार के बारे में लिखिए अथवा परिचय दीजिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ. बिचेंद्र का जन्म एक साधारण भारतीय परिवार में हुआ. पिता किशन पाल सिंह और माता हंसादेवी नेगी के 5 संतानों में से वह तीसरी संतान थी. उनके बड़े भाई को पहाड़ों पर जाना अच्छा लगता था. यशोदा कृष्ण को कैसे शांत करती है? ತುಂಬ इंपॉर्टेंट आದ प्रश्न ಇದು. यशोदा समझती है कि बलराम जन्म से ही धूर्त और सुगलखोर है, उसकी बातें मत सुनो. मैं गोमाता की कसम खाकर अथवा लेकर कहती हूँ कि तू मेरा ಅದು पुत्र है और मैं तेरी माता हूँ. इस तरह यशोदा ने कृष्ण को शांत किया. भैंस के पंजर से दोस्तों को कैसी जानकारी मिली? पंजर के 4 पैरों की हड्डियों की तरह 4 मोटे लकड़ी के गोले जमीन में गाड़ना चाहिए. उन पर पतली और लंबी लकड़ियों से छप्पर का पंजर बनाना चाहिए. 2 ಅಂಕಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಕೇಳ್ತಾರೆ. ಯಾವುದು? दुनिया में पहला मकान ಪಾಠದಿಂದ ಅದನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ರಿ. प्रकृति पर सर्वत्र है विजय पुरुष आसीन. इस पंक्ति का आशय क्या है? आज मानव ने प्रकृति के अनेक तत्वों को अपने नियंत्रण में कर लिया है. वायु, विद्युत, भाप अपनी इच्छानुसार बदल सकता है. अपनी आज्ञानुसार पवन का ताप को भी बदल सकता है. हागे सूर्य से पृथ्वी और शनि का अंतर बताइए अथवा शनिश्चर का अर्थ क्या है? सूर्य से पृथ्वी करीब 15 करोड़ किलोमीटर की दूरी पर है. सूर्य से शनि करीब 150 करोड़ किलोमीटर दूर है. ಸೂರ್ಯನಿಂದ ಪೃಥ್ವಿಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಅಂದರೆ ಭೂಮಿಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೂರ ಮತ್ತು ಸೂರ್ಯನಿಂದ ಶನಿಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ದೂರ ಎರಡನ್ನೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು 2ನೇ ಕ್ವಶನ್ ಏನು? शनिश्चर धीमी गति से चलने वाला, आकाश से
आकाश के गोल पर शनि ग्रह बहुत धीमी गति से चलता दिखाई देता है। यह करीब 30 वर्षों में सूर्य का एक चक्कर लगाता है। 2 अंकದ ಪ್ರಶ್ನೆ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಇಷ್ಟು ಬರೀಬೇಕು ನಾವು। पाठ के अनुसार सत्य का स्वरूप कैसे होता है। ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ, ನಾಗರಿಕ ಕರ್ತವ್ಯದಿಂದ देश के प्रति हमारे कर्तव्यों के बारे में लिखिए। ಎರಡರಲ್ಲಿ ಒಂದು ಆನ್ಸರ್ನ ನಾವು ಬರೀಬೇಕು। सत्य बहुत ही भोला भाला, बहुत ही सीधा साधा होता है। सत्य दृष्टि का प्रतिबिंब है, ज्ञान की प्रतिलिपि है, आत्मा की वाणी है। जो कुछ भी आंखों से देखा उसे बिना नमक मिर्च लगाए बोलना ही सत्य है। ಮತ್ತು नेक्स्ट क्वेश्चन का आंसर ಏನು, देश के प्रति हमारे कर्तव्य निम्नलिखित हैं। हमें अपने देश को राष्ट्रध्वज, राष्ट्रगान, राष्ट्रीय त्योहार आदि का आदर करना चाहिए। देश के प्रति गौरव का भाव रखना चाहिए। देश की एकता और अखंडता को कायम रखना चाहिए। समस्त देशवासियों के प्रति भाईचारे के भाव रखना चाहिए। जाति, धर्म, भाषा, प्रदेश, वर्ग पर आधारित सभी भेदभावों से दूर रहना है। वैज्ञानिक दृष्टिकोण और सुधार की भावना का विकास करना है। ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ 2 ಪಾಯಿಂಟ್ ಆದರೂ ಕೂಡ ನಾವು ಕನಿಷ್ಠ ಬರೀಬೇಕು। 3 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಒಟ್ಟು 9 ಇರ್ತವೆ, ಅವುಗಳನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ। ಪ್ರತಾಪ್ ರಾಜ್ಕಿಶೋರ್ ಜಿ ಕೆ ಘರ್ ಕ್ಯೂ ಆಯಾ, ನೋಡ್ರಿ ಬಸಂತ್ ಕಿ ಸಚ್ಚಾಯಿಯಿಂದ ಇಲ್ಲ 3 ಮಾರ್ಕ್ಸಿಗಾದರೂ ಕೇಳ್ತಾರೆ, ಇಲ್ಲ ತಪ್ಪಿದರೆ 4 ಮಾರ್ಕ್ಸಿಗಾದರೂ ಕೇಳ್ತಾರೆ। ಇಲ್ಲಿ 3 ಮಾರ್ಕ್ಸಿಗೆ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। बसंत राजकिशोर से नोट लेकर भुनाने गया, मोटर दुर्घटना में उसके पैर कुचल गए, वह बेहोश हो गया। होश में आते ही उसे पैसे लौटाने का ध्यान आया, उसने तुरंत प्रताप को बचे पैसे देकर भेजा। नेक्स्ट, वीडियो कॉन्फ्रेंस के बारे में लिखिए। इंटरनेट क्रांति पाठದ प्रश्न, वीडियो कॉन्फ्रेंस में इंटरनेट के द्वारा एक जगह बैठकर दुनिया के कई देशों के प्रतिनिधियों के साथ 8-10 दूरदर्शनों के पर्दे पर चर्चा कर सकते हैं। एक ही कमरे में बैठकर विभिन्न देशों में रहने वाले लोगों के साथ विचार विनिमय कर सकते हैं। रोबोनिल के कार्यों का विवरण दीजिए। सुबह नाश्ता कराने, मेहमानों का स्वागत के द्वार खोलने, घर के छोटे बच्चों को कहानियाँ सुनाने, बच्चों को होमवर्क में मदद करने का काम, धीरज सक्सेना के वर्ड प्रोसेसर पर काम, शेरू मतलब उनका कुत्ता शेरू को घुमाने का काम, ये सभी कौन करता था, रोबोनिल करता था। ಮಾತೃಭೂಮಿ के ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯ के बारे में लिखिए ಅಂತಕ್ಕಂಥ ತುಂಬ ಈಸಿ ಇದೆ ನೋಡ್ರಿ ಈ ಪ್ರಶ್ನೆ। 2 ಅಥವಾ 3 अंकಕ್ಕೆ ಕೇಳ್ತಾರೆ। मातृभूमि के खेत हरे भरे हैं, मातृभूमि के वन और उपवन फल फूलों से भरे हैं, मातृभूमि के अंदर खनिजों का व्यापक धन भरा हुआ है। कलेक्टर साहब ने बाल शक्ति की तारीफ कैसे की है। बाल शक्ति पाठದ प्रश्न, इस गांव को साफ सुथरा देखकर मुझे हार्दिक प्रसन्नता हुई है। गांव को एक नया जीवन प्रदान किया गया है। इन बच्चों की जितनी बड़ाई की जाए उतनी ही थोड़ी है। बाल शक्ति के कारण आपका गांव एक आदर्श गांव बन गया है ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಕಲೆಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬರು ಹೇಳಿದರು। कवि समय का सदुपयोग करने को क्यों कहते हैं। यह अमूल्य है, मतलब समय अमूल्य है। यह भगवान का दिया हुआ अनुपम धन है। संसार का कोई भी द्रव्य इसकी बराबरी नहीं कर सकता। समय एक बार बीत जाने पर वापस नहीं आता, व्यर्थ गंवाने पर पछताना ही पड़ता है। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ವಶನ್ ನೋಡ್ರಿ, ಕರ್ನಾಟಕ ಸಂಪದದಿಂದ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। ಇದು ಕೂಡ 4 ಅಥವಾ 3 ಮಾರ್ಕ್ಸಿಗೆ ಕಂಪಲ್ಸರಿ ಕೇಳ್ತಾರೆ। ಕನ್ನಡ ಭಾಷಾ और संस्कृति को कर्नाटक के साहित्यकारों की देन क्या है ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, वचनकार बसवಣ್ಣ क्रांतिकारी समाज सुधारक थे। अक्का महादेवी, अल्लम प्रभु, सर्वज्ञ जैसे संतों ने वचनों के द्वारा प्रेम, दया और धर्म की सीख दी है। पुरंदरदास, कनकदास जैसे भक्त कवियों ने नीति सदाचार के गीत गाए हैं। पंपा, रन्ना, पुन्ना, कुमारव्यास, हरिहर, राघवांका आदि कवियों ने कन्नड़ साहित्य को समृद्ध बनाया है। इसमें कोई 3 अंश को लिख सकते हैं। ತುಳಸಿ के दोहिंदने ಕೇಳ್ತಾರೆ। ಇಲ್ಲಿ ಕೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಯಮ್ಮು ಯಾವುದು, मुखिया मुखसों चाहिए खान पान को एक, पाले पोसे सकल अंग, तुलसी सहित विवेक। तुलसीदास जी के अनुसार मुखिया को मुख के समान होना चाहिए। मुख जो भी खाता है पीता है उससे शरीर के सभी अंगों का पालन पोषण होता है एक समान। मुखिया को भी विवेकवान होकर बिना भेदभाव के सभी सदस्यों को समान रूप से देखना चाहिए। गद्यांश का अनुवाद कन्नड़ या अंग्रेजी में कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ತುಂಬ ಈಸಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು 2 ಅಥವಾ 3 ಸೆಂಟೆನ್ಸನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾರೆ। ನಾವು ಅದನ್ನು ಭಾಳ ಈಸಿಯಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ಬೋದು,
ಬಳಸಿ ನಾವು ಕನ್ನಡ ಅಥವಾ ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಬರೀಬಹುದು. ಶನಿ ಗ್ರಹ का सबसे बड़ा ಉಪಗ್ರಹ ಟೈಟಾನ್ है. ಶನಿ ಗ್ರಹದ ಅತ್ಯಂತ ದೊಡ್ಡ ಉಪಗ್ರಹ ಯಾವುದು? ಟೈಟಾನ್ ಆಗಿದೆ. ಯಹ ಹಮಾರೆ ಚಂದ್ರಮಾ ಸೆ ಭಿ ಬಡಾ है. ಇದು ನಮ್ಮ ಚಂದ್ರನಿಗಿಂತಲೂ ದೊಡ್ಡದು. ಇಸ್ಕಾ ವ್ಯಾಸ 5150 ಕಿಲೋಮೀಟರ್ है. ಇದರ ವ್ಯಾಸವು 5150 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇದೆ. ಟೈಟಾನ್ ಈಸ್ ದ ಬಿಗ್ಗೆಸ್ಟ್ ನ್ಯಾಚುರಲ್ ಸ್ಯಾಟಲೈಟ್ ಆಫ್ ದ ಪ್ಲಾನೆಟ್ ಸ್ಯಾಟ್ರನ್. ಇಟ್ ಈಸ್ ಬಿಗ್ಗರ್ ದೆನ್ ದ ಮೂನ್. ಇಟ್ಸ್ ಡಯಾಮೀಟರ್ ಈಸ್ 5150 ಕಿಲೋಮೀಟರ್ಸ್. ಇಷ್ಟನ್ನು ನಾವು ಬರೀಬೇಕು. ಯಾವುದಾದ್ರೂ ಕನ್ನಡ ಅಥವಾ ಇಂಗ್ಲೀಷು ಎರಡರಲ್ಲಿ ಒಂದು ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇಲ್ಲಿ 4 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಅಪರೂಪವಾಗಿ ಗಿಲ್ಲು ಪಾಠದಿಂದನೂ ಕೂಡ ಕೇಳ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಕೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ನಾವು ಉತ್ತರಿಸೋಣಂತೆ. ಒಂದೇ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇರುತ್ತೆ 4 ಅಂಕದ್ದು. ಇನ್ನೊಂದು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಪ್ಯಾಸೇಜ್ ಇರುತ್ತೆ ಮತ್ತು ಪದ್ಯ ಇರುತ್ತೆ. ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದೇ ಇರುತ್ತೆ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಇದನ್ನು ಬಸಂತ್ ಕಿ ಸಚ್ಚಾಯಿಂದ ಕೇಳ್ತಾರೆ. ಅದನ್ನು ತಪ್ಪಿದರೆ ಎಲ್ಲಿಂದ ಕೇಳ್ತಾರೆ? ಕರ್ನಾಟಕ ಸಂಪದದಿಂದ ಕೇಳ್ತಾರೆ. ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ, ಅಪರೂಪದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗಿಲ್ಲು ಪಾಠದಿಂದನೂ ಕೂಡ ಕೇಳ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ, ಗಿಲಹರಿयों के जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती, अंतिम दिनों का वर्णन कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಆ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಇದು. अतः गिल्लू की जीवन यात्रा अंत आ ही गया. दिन भर उसने ना कुछ खाया ना वह बाहर गया. पंजे इतने ठंडे पड़ गए थे कि मैंने जाग कर हीटर जलाया. मैंने ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಿಕಾನಿ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. और उससे उष्णता देने का प्रयत्न किया, परंतु प्रभात की प्रथम किरण के साथ वह मतलब ಗಿಲ್ಲು ಚಿರನಿದ್ರಾ में सो गया. ಅಥವಾ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಅದರ ಕ್ರಿಯಾಕಲಾಪಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಬರೀಬೇಕು. गिल्लू के क्रियाकलाप, वह स्वयं हिलाकर अपने घर में झूलता रहता. वर्मा जी का ध्यान आकर्षित करने के लिए पैर तक आकर सर से पर्दे पर चढ़ता. उन्हें चौंकाने के लिए मतलब लेखिका को चौंकाने के लिए कभी फूलदान के फूलों में, कभी पर्दे की चुन्नट में, तो कभी सोन जूही की पत्तियों में छिप जाता. खाते समय थाली में एक एक चावल उठाकर बड़ी सफाई से खाता रहता. अस्वस्थता में सिरहाने बैठकर, ಅಂದರೆ लेखिका की अस्वस्थता में सिरहाने बैठकर उन्हें अपने नन्हे पंजों से सिर और बालों को होले से क्या करता था? सहलाता था. खिड़की के रास्ते बाहर जाकर दिन भर गिलहरियों की झुंड का नेता बनकर डाल पर उछलता कूदता था. ಇದರಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಬರೆದಿದ್ದರೂ ಕೂಡ ಒಂದು 4 ಪಾಯಿಂಟ್ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು 4 ಅಂಕಕ್ಕೋಸ್ಕರ ಬರೀಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಪದ್ಯ ಕೇಳಿದರೆ, असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो ಅಂತ ಬರೀಬೇಕು. क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ಬರೀಬೇಕು. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ಯಾಸೇಜ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಆ ಪ್ಯಾಸೇಜ್ನ ನೋಡಬೇಕು. ಆ ಪ್ಯಾಸೇಜಲ್ಲಿ ಗಮನವಿಟ್ಟು ಓದಿ, ನಾಳೆ ಬೇರೆದೇ ಒಂದು ಪ್ಯಾಸೇಜ್ ನಿಮಗೆ ಬರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಇದರ ವಿವರಣೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ತುಂಬ ಈಸಿಯಾಗಿ, ಅಂದರೆ ನಿಮಗೆ ಒಂದು ಸೆಂಟೆನ್ಸಲ್ಲಿ ಆನ್ಸರ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ನೋಡಿರಿ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ನಾಗಾ ಲೋಗು ಖೇತಿ ಯೋಗ್ಯ ಭೂಮಿ ಕೈಸೆ ಬನಾನೆ ಲಗ್ತೆ ಹೇ ಅಂತ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಒಂದು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ನಮಗೆ ಸೆಟ್ ಆಗಲಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದರೆ 2 ಸೆಂಟೆನ್ಸ್ನ ನಾವು ಬರೆಯೋಣಂತೆ, ಬೇಕಾದ್ರೆ 3 ಸೆಂಟೆನ್ಸ್ನ ಬರೆಯೋಣಂತೆ. ಯಾಕಂದರೆ ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ 2-3 ಸೆಂಟೆನ್ಸಲ್ಲಂತೂ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆದರೆ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ ಆನ್ಸರ್ನ ಎಕ್ಸಾಕ್ಟಾಗಿ ಬರೆಯೋದು ಕರೆಕ್ಟು. ಆದರೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಮಗೆ ಏನೋ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ಆ 2 ಸೆಂಟೆನ್ಸ್ನ ಕೂಡ ನೀವು ಬಳಸಿ ಇವತ್ತಿನ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀರಿ. ಹಾಗೆಯೇ ನಾಳೆನೂ ಕೂಡ ಏನೋ ಈ ಬೇರೋಜ್ಗಾರಿ ಅಂದರೆ ಪಾಠದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂತಹ ನಿಬಂಧಗಳೇನಿದೆ, ಅಂದರೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಿಬಂಧಗಳು ಏನಿದಾವೋ ಅದರಲ್ಲಿ ಒಂದನ್ನು ಪಾಠಗಳ ಮೂಲಕ, ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಜನಸಂಖ್ಯೆ ಸಮಸ್ಯೆ ಕೇಳಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ಬೇರೋಜ್ಗಾರಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ್ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ನಾಳೆ ನಿಮಗೆ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಕ್ರಾಂತಿಯಿಂದ ಕೇಳ್ಬೋದು. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ 3 ಇದಾವಲ್ಲ, ಇದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದನ್ನು ಕಂಪಲ್ಸರಿ ಕೇಳೋಂಥ ಒಂದು ಚಾನ್ಸ್ ಇದೆ. ನೀವು ಒಂದು ನೋಡ್ಕೊಳ್ರಿ. ಹಾಗೆಯೇ ಪತ್ರ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕಾಮನಾಗಿ ನಾವು ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರವನ್ನೇ ಬರಿತೀವಲ್ವ, ಅದಕ್ಕೆ ಏನೇನಪ್ಪ ಅಂದರೆ ನಾವು ಬರೀತಕ್ಕಂಥ ಅಡ್ರೆಸ್ಸಿಗೆ ಅರ್ಧ ಅಂಕ, ಮತ್ತು ನಾವು ಯಾರು ಹೆಸರಿಗೆ ಬರಿತೀವೋ ಆ ಅಡ್ರೆಸ್ಸಿಗೆ ಅರ್ಧ ಅಂಕ, ವಿಷಯವನ್ನು ಬರಿತೀವಲ್ವ ಚುಟ್ಟಿ ಕೆಲಿಯ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಪತ್ರ ಅಂತ ಅದಕ್ಕೆ ಅರ್ಧ ಅಂಕ, ಮತ್ತು ನಾವು ಮಾನ್ಯರೇ ಅಂತ ನಾವೇನು ಬರಿತೀವಿ, ಶ್ರೀಮಾನ್ ಅಂತ ಏನೋ ಬರಿತೀವಲ್ಲ, ಪೂಜ್ಯ ಗುರೂಜಿ ಅಂತ, ಅದಕ್ಕೆ ಅರ್ಧ ಅಂಕ. ಪತ್ರಕ ಕಳೆವರು ಅಂದರೆ ಬಾಡಿ ಆಫ್ ದ ಲೆಟರ್ಗೆ 2.5 ಅಂಕ. ಮತ್ತು ನಾವು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಆಪ್ಕ ಛಾತ್ರ ಅಂತ ಅಥವಾ ಆಪ್ಕಿ ಛಾತ್ರ ಅಂತ ಬರಿತೀವಿ, ಅದಕ್ಕೆ ಅರ್ಧ ಅಂಕ. ಒಟ್ಟು 5 ಅಂಕಗಳು. ತುಂಬ ಈಸಿಯಾಗಿ ನಾವು ಇದನ್ನು ಪಡ್ಕೋಬೋದು. ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿಡಿಯೋಗಳಲ್ಲಿ ಇದನ್ನು ವಿವರಣಾತ್ಮಕವಾಗಿ ನಾವೇನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಭೇಟಿಯಾಗೋಣಂತೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು.